मी रामभाऊंना सांगू इच्छितो की एक 5 वर्षाचा गॅप जरी रामभाऊ पडला तरी आता जनता जी तुम्हाला आहे ती पुढचे 15-20 वर्ष कायम निवडून देणार आहे, लक्षात ठेवा. कारण माझ्यावरनं सांगतो, माझी पहिली निवडणूक मी पडलोच होतो. माझी पहिल्या विधानसभेला महाराज जिवंत होते, अभयसिंहराजे. मी पहिल्यांदा उभा राहिलो त्यावेळेला पहिल्यांदा माझा पराभव झाला होता. आता रामभाऊ त्याच्यानंतर सलग 5वी टर्म मला माझ्या मतदारांनी दिलेली. त्यामुळं लोक ही पराभवाची, जरी आपले पराभव झाला असला तरी त्याची परतफेड जी आहे ती योग्य पद्धतीनं संधी देऊन जनता करतील. आणि तुम्ही काम करणारे आहात. पराभूत जरी झाला असला तरी हे फसवून मनभेद करून एक फेक नरेटिव्ह ज्याला आपण म्हणतो हा लोकांमध्ये पसरून तुम्हाला पराभवाला सामोरं जायला लागलं रामभाऊ. त्यामुळे घाबरू नका. आणि तुम्ही घाबरणाऱ्यांपैकी नाही आहे मला माहित आहे. तुम्ही आज सुद्धा समाजात आहे, जनतेमध्ये आहे, काम करताय. आज माझ्याकडं असेल, विखे पाटील साहेबांकडे असेल, देवेंद्रजींकडे असेल, गोरे साहेबांकडे असेल, सगळ्यांकडं वेगवेगळ्या पद्धतीनं पाठपुरावा करून माझ्या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे, माझ्या लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत, ही भावना, भूमिका ही राम सातपुतेंची कायम राहिलेली आहे. हे आम्ही सगळ्यांनी बघितलं आणि तुम्ही पण बघताय.